काँग्रेस नेते नारायण राणे यांनी रोकठोक आमच्या कार्यक्रमामध्ये मराठा आरक्षण आणि मराठा मोर्चे या संदर्भात सरकारवर जोरदार टीका केली आहे। मराठा आरक्षण टिकवण्यासाठी गेल्या 2 वर्षात भाजप सरकारने काहीच प्रयत्न केलेले नाहीत, हे सरकारचं अपयश आहे असा घणाघाती हल्ला नारायण राणेंनी केलाय। तर पूर्वी मराठे तलवारीने लढले, आता विचारांनी लढतोय, पण मराठ्यांनी तलवारी खाली ठेवलेल्या नाहीत, त्या कधीही बाहेर येऊ शकतात असा गर्भित इशाराही राणेंनी यावेळी दिला। तिथे 5 दिवस आर्ग्युमेंट झाली, लगेच फेटाळला नाही। आमच्या रिपोर्ट 5 दिवस आर्ग्युमेंट आमचे ॲडव्होकेट जनरल करत होते आणि 5 दिवसांनी ते स्थगिती दिली। आता ही 2 वर्ष झाली, हे सरकार 100% बनून 1% त्यांनी या मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल या सरकारने काही केलं नाही। दाखव, मुख्यमंत्री जे म्हणतात ना, बरोबर आहे, आम्ही 100% अहवाल केला, 1000% केलं, दाखवावं त्यांनी। मी आज पूर्ण डिपार्टमेंटशी बोलून आलो इथे, पण या सरकारने 2 वर्षात काही न करता मोर्चा निघतायत आणि म्हणून सहानुभूती मुख्यमंत्री दाखवण्यासाठी आरक्षण न्यायालयात टिकलं नाही, याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जबाबदार आहे असा आपला आरोप आहे। मी आरोप तेव्हाही केला जेव्हा हे केलं, ह्याला स्टे दिला, तेव्हा ते म्हणालो या सरकारचं फेल्युअर आहे। मला सांगा की आरक्षण मराठे मुळातच आक्रमक आहेत आणि तुम्ही तर तलवारी सांगितलं, पहिल्यापासून सैन्यात असू दे, अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून लढणं हेच काम होतं, पण तेव्हा तलवारीनी तोफावर लढणं आणि आता विचारांनी आणि लोकशाहीवर विश्वास मराठे ठेवायला लागल्यामुळे तलवारी विना लढतायत, शांततेने लढतायत। याचा अर्थ मराठ्यांनी तलवारी खाली ठेवल्या असं कोणी समजायचं कारण नाही। हा इशारा आहे, कोणी समजू दे की शेवटी रक्तात जे असतं ना ते कधीतरी बाहेर येतच ना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।